शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रेनगुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 19 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. आजच्या कापूस बाजारभावामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आणि मार्केट खूप जास्त वाढलेलं आहे. होय, जो अंदाज तुम्हाला दिला होता, तो अंदाज आज पूर्ण होतोय आणि आजपासून पुढे तुम्हाला विक्री करता येऊ शकते. जाणून घेऊयात काय आहेत आजचे कापूस बाजारभाव, काय कशा पद्धतीनं मार्केट वाढलेलं आहे आणि आणखी किती वाढू शकतं, याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला देखील कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल, पूर्ण अपडेट पाहिजे असेल, तर आजच आपल्या ग्रीनगुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, एकतर पहिली गोष्ट, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुढीपाडव्यामुळे मार्केट अतिशय चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे. सर्वसाधारण गठनमध्ये 600 रुपयांची तेजी आज पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली या पूर्ण 2 वर्षांमध्ये. 2 वर्षामध्ये एका दिवशी 600 रुपये कधीही वाढलेले नाहीत. तर सर्वसाधारण मार्केट जे आहे आता 55,300 रुपयांवर आहे. 55,300मुळे जवळजवळ मार्केटमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली. तर एकूण सर्वसाधारण जे स्थानिक बाजारपेठ आहेत, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,400, 7,500 हे दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या मोठ्या जिनिंग आहेत, तर त्या ठिकाणी 7,700, 7,800 हे दर आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या काही मोठ्या जिनिंग आहेत, मोठ्या जिनिंगमध्ये मग यवतमाळ असेल, मानवत असेल, हिंगणघाट असेल, ह्या ज्या बाजारपेठ आहेत, तर ह्या बाजारपेठ जवळजवळ 8,000 प्लस जातील. आणि जी आपली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, अकोट बाजार समिती, तर ती मात्र जवळजवळ जाणार आहे 8,500, 8,600 ह्या दरामध्ये आपल्याला कापूस दर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, 55,300 रुपये गठन झाल्यामुळे मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली आणि तेजीसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तयार झाली. युद्धाच्या सावटामुळे हे रेट काही दिवसांसाठी स्टेबल होते, म्हणजे थांबून होते. आणि त्यामुळे ह्या 2 दिवसामध्येच जवळजवळ 900 रुपयांनी मार्केट जे आहे हे वाढलेलं आहे. तर आता कापूस विकावा का? तर होय, 100% विक्री करा. कारण 54,500चं एक लिमिट आपण ठेवलं होतं, ते लिमिट पूर्ण झालेलं आहे. 54,500 होऊन 55,000 झालं आहे, 55,000 होऊन 55,500च्या आसपास आता मार्केट आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही कापूस विक्री करा. आता जास्त थांबवून फायदा होणार नाही. किंवा हाच एक आठवडा आहे, याच्यामध्ये आणखी बरीचशी वाढ होऊ शकते. कारण युद्धामुळे पूर्ण काही अस्ताव्यस्त झालं होतं, ते मात्र आता सुरळीत होईल. रेट वाढतील. किती वाढतील याचा अंदाज नाही आहे, पण रेट वाढतील. मग ते आणखी 500 रुपये असेल, 600 रुपये असेल, तर वाढतील. त्यामुळे हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये आपण विक्री करू शकता, ज्याच्यामध्ये तुमचा तोटा तर बिलकुल होणार नाही. कारण 55,300 म्हणजे ज्यावेळेस मागचं मार्केट ज्या स्टेजला होतं, त्याच स्टेजला पुन्हा एकदा आलेलं आहे. त्यामुळे आता फार काळ थांबू नका. 2 ते 3 दिवसामध्ये, पुढील 4 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये आपण कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद.